काल कुंभळाळ या ठिकाणी BLO शिक्षक बांधवाच्या संदर्भात जो काही प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे। त्या संदर्भात यापूर्वीच प्रशासन विभागानं तहसीलदार साहेबांनी FIR दाखल केलेला आहे आणि त्या त्रास देणाऱ्या व्यक्तीवर उचित ती कार्यवाही होईलच। आम्ही फक्त या BLOना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, निर्भयपणे त्यांना काम करावं असे प्रसंग पुन्हा उपलब्ध होऊन येतो, यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो होतो। काल कुंभळा तालुका गडिंग्लज या ठिकाणी BLOवर जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व शिक्षक संघटनांनी आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं। असं म्हणायला गेलं तर प्राथमिक शाळेत शिक्षकांची कमतरता आहे, त्यात हे सर्व शिक्षक आपली शाळा सांभाळून शासनाला BLO म्हणून काम करण्यास मदत करत आहेत, शासनाचं काम हलकं करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि निवडणूक आयोगाचा जो कालावधी आहे तो मर्यादित असल्यामुळे त्या शिक्षकांवर शाळा प्लस इतर कामाचा लोड आहे, त्याच्यामुळे ती शासनाला मदत करत आहेत। अशा वेळेला कुंभळा या ठिकाणी BLOचं काम करणारे आमचे प्रतिनिधी त्यांच्यावर हल्ला झाला, त्याच्यामुळे थोडं तालुक्यात चुकीचा संदेश गेला की थोडं काम विस्कळीत झालं। त्याच्यामुळे माझ्या सर्व लोकप्रतिनिधींना असतील, पोलीस पाटील संघटनेला असतील, यांना सर्वांना विनंती आहे की या BLOंना आपण सहकार्य करून जे BLOंचं काम चाललेलं आहे ते वेळेत आणि सुरळीत होण्यासाठी आपण लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे की त्यांना मदत करणं। आणि कोणत्याही तहसीलदार साहेबांना भेटून आम्ही सूचना केल्या की अशा प्रकारच्या जर कुठली जर हल्ला होत असेल तर यापुढे त्याच्यावर निश्चितच कठोर कारवाई करण्यात यावी। तर गडिंग्लज शहरातील आज या सर्व शिक्षक संघटनांनी तहसीलदार ऋषिकेश शेळके यांची भेट घेतलेली आहे आणि कुंभळा येथे जो BLOंच्यावर जो हल्ला झाला त्याचा निषेध केलेला आहे। BLOंचं काम हे अतिशय त्रासदायक आहे, प्रत्येक त्यांना घरोघरी जाऊन त्यांना सर्व मतदारांची माहिती संकलन करावी लागत आहे, पण ह्या असा हल्ला झाल्याने त्यांच्यावर मानसिक तणाव येऊ शकतो, ह्या कामात कुठेतरी हलगर्जीपणा निर्माण होऊ शकतो। त्यामुळे ह्या जो कोण हलगर्जीपणा करणारा व्यक्ती आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे। आता आपल्यासोबत एसने सर बोलत होते, जिल्हा परिषद सदस्य अनिरुद्ध रेडेकर होते, त्यांनी सत्यवार्ता न्यूजच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे, तसेच तहसीलदारांना देखील निवेदन दिलेलं आहे। आता याकडे पुढे काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सत्यवार्ता न्यूजला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।